पालघर जिल्ह्यातील वाडा येथे एकता संघर्ष संघटनेच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आदिवासींना न्याय आणि कथित आर्थिक फसवणुकी प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा वाडा पोलीस स्टेशनवर धडकला। मिळालेल्या माहितीनुसार उभाटा ठाकरे गटाचे वाडा जिल्हा प्रमुख ओमकार पाटील आणि इतर काही जणांनी 2023 ते 2025 या कालावधीत 115 आदिवासी कुटुंबांना घरकुल मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते। प्रत्येक पीडिताकडून सुमारे 20,000 रुपये घेत लाखो रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र पैसे घेतल्यानंतरही संबंधितांना कोणतेही घरकुल मिळाले नाही। त्यामुळे आदिवासी समाजातील पीडित कुटुंबांमध्ये संतापाची लाट पसरली असून या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी जोर धरू लागली। एकता संघर्ष संघटनेने सर्व पुराव्यांसह 14 मे रोजी वाडा बस डेपो पासून वाडा पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते। या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला। मोर्चा पोलीस स्टेशनवर पोहोचल्यानंतर वाडा पोलीस प्रभारी किंद्रे आणि डीवायएसपी मेहर यांनी आंदोलकांशी चर्चा केली। येत्या 2 दिवसात ओमकार पाटील आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले। या मोर्चाचे नेतृत्व एकता संघर्ष संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष साईनाथ रावेत यांनी केले। तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पागधरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंढरीनाथ गोवारी, राष्ट्रीय सचिव रवींद्र जाधव आणि इतर पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान एकता संघर्ष संघटनेने हा मोर्चा शांततेत पार पाडत पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केल्याचंही सांगण्यात आलं आहे। ठीक आहे, मग आपण इथे बसून घेऊ। तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घ्या। ट्रान्झॅक्शन झाले त्यांचं स्टेटमेंट घ्या आणि स्टेटमेंट झालं त्याच्यामध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने आम्ही नोटीस पाठवू। त्याची परवानगी लवकरात लवकर घेऊन कायदेशीर कारवाई आम्ही त्यावेळी करू। आत्ता नोंदवले पाहिजे। त्यांची स्टेटमेंट घ्या आणि गुन्हा दाखल करा त्याच्यावर। ज्यांचे पैसे गेले, ज्यांची फसवणूक झाली, त्यांची कोण आले त्यांना माझ्याकडे पाठवा, त्यांचे स्टेटमेंट देतो। कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की एक आपण जेव्हा त्यांना पत्रक देतो अधिकाऱ्यांना त्यावेळेस 14 दिवसांचा एक अवधी असतो की 14 दिवसांची एक प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये सर्व काही प्रोसेस आहेत, त्या ज्या प्रोसेस करता त्यांना 14 दिवसाच्या आतमध्ये जर तो खरोखर आरोपी आहे हे निष्पन्न झालं तर त्याच्यावर नक्कीच गुन्हा दाखल पोलिसांना करावाच लागतो। आणि आपण जो काही अर्ज दिला होता 4 तारखेला एसपी ऑफिसला दिला होता। डीवायएसपी साहेब इथे स्वतः उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानतो की ते एक महत्त्वाचं काम सोडून या ठिकाणी आपल्यासाठी या ठिकाणी आले। त्यांच्यासाठी मी धन्यवाद देतो। आणि विशेष म्हणजे तुमच्या सहकार्याने या ठिकाणी जो पण आमच्या लोकांना न्याय हवा होता यासाठी साहेबांनी आपल्याला कमिटमेंट दिलेलं आहे की प्रोसेस तर आत्ता या क्षणी चालू आहे। आम्ही स्वतः बघून आलो, साहेबांशी चर्चा केली आणि या ठिकाणी साहेब आम्हाला ठोसपणे आश्वासन देत आहेत की येत्या 18 तारखेच्या आत, म्हणजे आज 14 तारीख आहे, मग आपला अर्ज गेला 4 तारखेला, ते 4 दिवस निघून गेले, म्हणजे आपला अर्ज गेलेला 10 दिवस झालेत आणि आता राहिलेत त्यांच्याकडे 4 दिवस। हे 4 दिवसाच्या आतमध्ये ओमकार पाटील जर दोषी आहे आणि त्यांनी जर लोकांचे पैसे खाल्लेले आहेत, त्यांच्याकडे आपण पुरावा सादर केलाय, तर आम्ही या 4 दिवसाच्या आतमध्ये 18 तारखेच्या आतमध्ये आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार। आणि साहेबांनी हेही सांगितलंय की जर 18 तारखेच्या आतमध्ये या 4 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही एसपी ऑफिसला घेणार। आणि साहेबांनी ते कबूल केलेलं आहे। तर 2 मिनिटं साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील, माझी विनंती आहे साहेबांना। मी सर्वांना आश्वस्त करतो की तुम्ही आता हा जो काही मोर्चा आहे याचा समारोप करावा। त्या जे काही दोषी आहेत ओमकार पाटील आणि इतर या सर्वांवर योग्य ती कारवाई करणार आहोत। याची एक प्रायमरी इन्क्वायरी आहे, ती इन्क्वायरी आपण करतोय। तुमच्याकडे जास्तीत जास्त तुमच्याकडे काही एव्हिडन्स आहेत, काही पुरावे आहेत जे की तुम्ही त्या संबंधित व्यक्ती किंवा त्याच्या मध्यस्थी इतर व्यक्तींना जे काही दिले, तुम्हाला असं आवाहन करेल की तुम्ही स्वतःहून ते आमच्याकडे द्या। ज्याच्या
ज्याच्याद्वारे आम्हाला त्याच्यावरती कठोर कारवाई करता येईल आणि इतर कोणीही त्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई करता येईल. तर आम्ही ही प्रोसेस एकदम फास्ट करून आता 2-3 दिवसामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करतोय. आता जे काही आपल्या यांचे आपण रेकॉर्ड हे करतोय तर त्यांचे आपण जबाब घेऊन लगेच आपण पुढची कारवाई करणार आहोत. तर मी तुम्हाला सर्वांना आश्वस्त करतो की आपण लवकरच ओमकार पाटील आणि इतर विरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल करूया. माननीय SDPO सरांनी आपल्याला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आपल्या संघटनेचे बाकी कार्यकर्ते यांना या निमित्ताने ही जी चौकशी चालू आहे याच्यामध्ये गुन्हा दाखल होतोच आहे. त्याच्यामध्ये जे निष्पन्न होते त्यानुसार आम्ही कायदेशीर कारवाई करणार. परंतु मी पुन्हा अपील करतो आपल्या सगळ्यांना की लक्षात घ्या, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ज्या ज्या योजना ज्या कुठल्याही अशा स्कीम असतात ज्याच्यामध्ये घरकुल असेल, इतर काही समाजांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, लाडकी बहीण असेल, आणखी काही योजना असतील, ह्या कुठल्याही योजनेच्या नावाखाली कुणीतरी भामट्याने चुकीच्या पद्धतीने येऊन तुम्हाला आश्वासन दिलं आणि ते खरं मानून तुम्ही पैसे दिले, असं करू नका. असं करू नका. तुम्हाला त्यासाठी खात्री करण्यासाठी त्या संबंधित विभागाच्या कार्यालयाला जा. जेव्हा एखादी योजना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येते तेव्हा तिथं BDOंकडून येते, तिथं तहसीलदार ऑफिसकडून येते, त्यावेळी तिथं जा. त्या प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना भेटा आणि त्यांना विचारा की अमुक एक माणूस असं म्हणतोय की मी तुला एवढे पैसे दिले तर हे मिळवून देईल, हे खरं आहे का? या माणसाला काही अधिकार आहे का? तशाच पद्धतीने काही भोंदू लोक तुम्हाला काहीतरी सांगतील, तुमचं संकट निवारण करतो, तुम्हाला नोकरी लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला पैशाची वाढ होईल, पैशाचा पाऊस पडेल आणि त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये सुबत्ता येईल, तुमचं व्यसन जाईल, असं काहीतरी सांगून कुठंतरी जादू मंतर करतो आणि काय ओवाळून देतो, काही पाणी देतो, काही औषध देतो. तर अशा अफवांवर सुद्धा आणि अशा अंधश्रद्धावर सुद्धा विश्वास ठेवू नका. असं कोणी कुठं करत असेल तर त्याची माहिती तातडीने आम्हाला द्या. अंधश्रद्धांच्या निर्मूलनाच्या कायद्यान्वये आपण त्यांच्यावर कारवाई करू, हे पुन्हा मी आव्हान देतो. आणि अशा पद्धतीने कधीही कुठली फसवणूक होते असं वाटलं त्या क्षणी तुम्ही आमच्याकडे या. त्याच्यासाठी 1-2 वर्ष तो माणूस थांबवतो, तुमचे पैसे वापरतो आणि नंतर जर समजा तो असा भांडा आहे की ज्याच्याकडे काहीच शिल्लक नाही, नंतर त्याच्या कारवाई केल्यावर तुमचे पैसे पण पूर्ण मिळणं कठीण होईल. ते जर तुम्ही लगेच तक्रार दिली तर त्यावेळी तातडीने आपल्याला त्याच्यावर कारवाई केली तर काहीतरी त्याच्याकडनं हस्तगत करता येतं. अशी कुठलीही तक्रार जी पोलिसांशी संबंधित आहे किंवा इतर विभागाशी संबंधित आहे त्या अधिकाऱ्यांना थेट भेटा आणि त्यांच्याकडनं खात्री करा. हे मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे. तुम्ही आता या ठिकाणी आमचं म्हणणं शांतपणे ऐकलं. जे प्रोसेस आहे ते आम्ही करतो आहे, त्यानुसार कारवाईच्या आश्वासनानंतर तुम्ही शांतपणे आणि स्वतःची मुलांची काळजी घेऊन घरी याल असं मी विनंती करतो. धन्यवाद. सर, तुमच्या आश्वासनाला आम्ही मान देतो. तुमच्या आश्वासनावर आम्ही निर्भर राहतो. परंतु आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो की येणाऱ्या 18 तारखेपर्यंत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्याबद्दल धन्यवाद. एकता संघर्ष संघटनांचा विजय असो. एकता संघर्ष संघटनांचा विजय असो. पोलीस न्यूजसाठी अनवर इक्बाल मनोर.